आपल्या सर्वांना कधीतरी असा विचार येतोच ना की सीमेवर एकदम डोळ्यात तील घालून पहारा देणाऱ्या आपल्या सैनिकांच्या डोळ्यांवर असलेली ती हिरव्या रंगाची नाईट व्हिजन लेन्स आणि एखाद्या रुग्णालयात अत्यवस्थ रुग्णाचे हृदयाचे ठोके मोजणारी ती ईसीजी मशीन. हो, त्या दोन्ही खूप वेगळ्या गोष्टी वाटतात वरवर पाहता. अगदी तेच. म्हणजे ह्या पूर्णपणे वेगवेगळ्या वाटणाऱ्या गोष्टी एकाच ठिकाणी आणि एकाच सूत्रातून बनत असतील तर. खरं सांगायचं तर कोणालाही सुरुवातीला वाटेल की एका बाजूला देशाचं संरक्षण आणि दुसरीकडे वैद्यकीय उपचार यांचा काय संबंध असू शकतो. बरोबर. पण या दोन्ही उपकरणांच्या अगदी गाभाऱ्यात आपण डोकावून पाहिलं ना, तर त्यांच्या मागे असलेलं मूलभूत विज्ञान अगदी एकसारखंच असतं. आणि आज आपण याच विज्ञानामागच्या अज्ञात जगाची सफर करणार आहोत. आणि म्हणूनच आजच्या या सखोल चर्चेत आपण एका अशा विषयाची चिरफाड करणार आहोत जो आपल्या रोजच्या जगण्याशी खूप जवळून जोडलेला आहे, पण तरीही त्याची चर्चा फारशी होत नाही. नक्कीच. आज आपण एका अशा संस्थेच्या कार्याचा वेध घेणार आहोत जिचं नाव आहे CSIO, म्हणजे सेंट्रल सायंटिफिक इन्स्ट्रुमेंट्स ऑर्गनायझेशन. आपण नेहमी ऐकतो की विज्ञानाने प्रगती केली किंवा नवीन शोध लागले. हो ना, आपण बातम्यांमध्ये वाचतो सतत. पण हे शोध लागतात कसे? एखादा शास्त्रज्ञ फक्त लॅबमध्ये डोळे मिटून विचार करून नवीन शोध लावू शकत नाही ना. त्याला लागतात अचूक उपकरणे, आणि हीच उपकरणे बनवण्याचं काम ही संस्था करते. अगदी बरोबर. कारण विज्ञानामध्ये केवळ कागदावरचे सिद्धांत असून चालत नाही. म्हणजे फक्त थिअरी मांडून उपयोग नसतो. अच्छा. एखादा सिद्धांत खऱ्या जगात कसा काम करतो हे मोजण्यासाठी आणि सिद्ध करण्यासाठी आपल्याला अत्यंत अचूक, संवेदनशील आणि भरोशाच्या उपकरणांची गरज असतेच. विश्वाचे एखादं रहस्य उलगडायचे असेल किंवा अगदी साध्या आजाराचं निदान करायचे असेल तर मोजमापाची साधना लागतात. हो, त्याशिवाय प्रगती शक्यच नाहीये. भौतिकशास्त्रात एक म्हण आहे, जे तुम्ही मोजू शकत नाही ते तुम्ही समजू शकत नाही. आणि तिथेच भारताच्या वैज्ञानिक प्रगतीच्या संदर्भात या संस्थेचे अनन्यसाधारण महत्त्व अधोरेखित होते. याला जोडून मला एक साधं उदाहरण द्यायला आवडेल आपल्या चर्चेसाठी. समजा आपल्याला एखादी भव्य आणि गगनचुंबी इमारत बांधायची आहे. नुसते सिमेंट, लोखंड आणि विटांचे ढिगारे आणून टाकले म्हणजे इमारत उभी राहत नाही. नक्कीच नाही. ती इमारत सरळ रेषेत बांधली जात आहे की नाही हे पाहण्यासाठी गवंड्याला ओळंबा लागतो. भिंतीचे कोन मोजणारी साधने लागतात. अगदी बरोबर. अगदी त्याचप्रमाणे देशाला जर वैज्ञानिक संशोधनात मोठी झेप घ्यायची असेल ना, तर वैज्ञानिकांना अत्यंत अचूक उपकरणांची गरज असते. आणि ही संस्था हेच काम करतं. ते देशासाठी विज्ञानाची हत्यारे बनवतात. हे ओळंब्याचं उदाहरण खूपच समर्पक आले बरं का. कारण या संस्थेची पाळेमुळं समजून घ्यायची असतील ना तर आपल्याला थोडे भूतकाळात जावं लागेल. म्हणजे नक्की कधी? चंदीगडमध्ये स्थित असलेल्या या संस्थेची स्थापना 1959 मध्ये झाली. ती CSIR म्हणजे काउन्सिल ऑफ सायंटिफिक अँड इंडस्ट्रियल रिसर्च या मातृसंस्थेच्या अंतर्गत येते. अच्छा, म्हणजे स्वातंत्र्यानंतर अगदी सुरुवातीच्या काळातच? हो. आता 1959 हे वर्ष लक्षात घ्या. भारताला स्वातंत्र्य मिळून जेमतेम 1 दशक उलटले होते. आपण एक नवराष्ट्र म्हणून उभे राहत होतो. हो, सगळीच आव्हाने होती त्यावेळी. त्या काळात आपल्या देशातील दृष्ट्या नेत्यांना आणि वैज्ञानिकांना हे कळून चकले होते की जर आपण प्रयोगशाळेतील उपकरणांसाठी कायम दुसऱ्या देशांवर अवलंबून राहिलो ना तर आपलं संशोधन कायम त्यांच्या एक पाऊल मागेच राहील. अरेच्छा, म्हणजे ज्याच्या हातात मोजमापाची पट्टी आहे तोच ठरवणार की प्रगती किती झाली? अगदी तेच. जर तुम्हाला तुमची स्वतःची कृषी व्यवस्था सुधारायची असेल किंवा आरोग्याचे प्रश्न सोडवायचे असतील तर त्या प्रश्नांचा अभ्यास करणारी उपकरणंही तुमची स्वतःची असायला हवीत. खरंय. वैज्ञानिक उपकरणे हा खऱ्या अर्थाने कोणत्याही देशाच्या प्रगतीचा कणा असतो. त्यामुळे स्वतःची उपकरणे स्वतः विकसित करणे हा केवळ एखादा तांत्रिक प्रकल्प नव्हता, तर ती भारताच्या अस्तित्वाची आणि स्वातंत्र्याची एक धोरणात्मक गरज होती. ही खरोखरच एक व्यापक दृष्टी होती त्या काळातली. पण आता मला एका अशा प्रश्नाकडे वळायचं आहे जो या संस्थेबद्दलच्या नोट्स वाचताना मला सर्वात जास्त खटकला. कोणता प्रश्न? किंवा म्हणूया मी आश्चर्यचकितच झालो. आपण पाहिलं की ही संस्था मुख्यतः 3 क्षेत्रांवर काम करतं: इलेक्ट्रॉनिक्स, ऑप्टिक्स आणि मेकॅनिकल सिस्टम्स. हो, हे त्यांचे मुख्य विभाग आहेत. पण जेव्हा मी त्यांच्या उत्पादनांची यादी पाहिली ना तेव्हा मी पूर्णपणे चक्रावून गेलो. ते बायोमेडिकल उपकरणे बनवतात, रोबोटिक्सवर काम करतात, ते प्रदूषण मोजणारे सेन्सर्स बनवतात आणि चक्क शेतीची उपकरणेही बनवतात. हो, व्याप्ती खूप मोठी आहे त्यांची. पण मला एक सांगा,
एका बाजूला गंभीर रुग्णांसाठी ECG मशीन, दुसऱ्या बाजूला सैन्यासाठी नाईट विजन डिव्हाइस आणि मध्येच शेतीत वापरले जाणारे सेन्सर्स. हे सगळं थोडं अतिशयोक्ती वाटत नाही का? म्हणजे एकाच छताखाली एवढ्या वेगवेगळ्या प्रकारच्या गोष्टी कशा काय शक्य आहेत? हा प्रश्न पडणे अत्यंत स्वाभाविक आहे. कारण आपण नेहमी अंतिम उत्पादनाकडे पाहतो. त्यामागील प्रक्रियेकडे आपलं लक्ष नसतं. म्हणजे कसं काय? इथे सर्वात लक्षवेधी बाब ही आहे की वरवर पाहता ही सर्व उपकरणे अत्यंत वेगळी वाटतात, पण त्यांच्या मुळाशी गेल्यावर एक समान धागा सापडतो. अच्छा. तुम्ही मगाशी ज्या 3 मुख्य क्षेत्रांचा उल्लेख केलात ना, इलेक्ट्रॉनिक्स, ऑप्टिक्स आणि मेकॅनिकल सिस्टम्स, हाच तो समान धागा आहे. कोणत्याही स्मार्ट उपकरणाची तुलना तुम्ही मानवी शरीराशी करू शकता. मानवी शरीराशी? म्हणजे ते कसं काय? बघा, आपल्याला आजूबाजूच्या जगाची माहिती कशी मिळते? आपल्या डोळ्यांनी, कानांनी आणि त्वचेने. उपकरणांच्या जगात हेच काम सेन्सर्स आणि ऑप्टिक्स करतात. अच्छा, म्हणजे माहिती गोळा करायचं काम. मध्ये हे काम इलेक्ट्रॉनिक्स आणि मायक्रो प्रोसेसर्स करतात. म्हणजे तो उपकरणांचा मेंदू झाला. हो, आणि शेवटी आपला सांगाडा किंवा हातपाय त्या माहितीनुसार हालचाल करतात, जे उपकरणांच्या भाषेत मेकॅनिकल सिस्टम्स किंवा रोबोटिक्स असतं. अरे वा. पायाभूत तंत्रज्ञान एकच असतं: माहिती गोळा करणे, तिचे विश्लेषण करणे आणि त्यानुसार कृती करणे. हे खरंच डोळे उघडणारं आहे. म्हणजे बेसिक फाउंडेशन सेमच आहे, पण तरीही शेती आणि वैद्यकीय क्षेत्रात हे कसं लागू होतं याचा एखादा थेट संबंध सांगता येईल का? नक्कीच. आपण शेतीतल्या सेन्सरचे आणि ECG मशीनचेच उदाहरण घेऊया. शेतीतल्या सेन्सरचं काम काय असते? तो मातीत पुरला जातो आणि तिथला ओलावा, तापमान किंवा क्षारांचे प्रमाण मोजून त्याचे इलेक्ट्रिक सिग्नलमध्ये रूपांतर करतो. बरोबर. त्या आकडेवारीवरून ठरवले जाते की पिकाला पाण्याची किंवा खताची गरज आहे का. आता ECG कडे या. इथे तोच सेन्सर थोड्या वेगळ्या स्वरूपात रुग्णाच्या छातीवर लावला जातो. अच्छा, म्हणजे सेन्सरचंच काम आहे तिथे. हो ना. तो हृदयाचे अत्यंत सूक्ष्म इलेक्ट्रिक सिग्नल्स मोजतो आणि त्याचे आलेखामध्ये रूपांतर करतो. दोन्ही ठिकाणी मूलभूत काम हे सूक्ष्म बदल टिपणे आणि त्याचे सिग्नलमध्ये रूपांतर करणे हेच आहे. म्हणजे तुम्ही असं म्हणताय की भौतिकशास्त्र आणि सेन्सरचं डिझाईन्स एकच आहे. फक्त आपण कोणत्या समस्येवर काम करत आहोत त्यानुसार त्याचा वापर बदलतो. अगदी 100%. नाईट विजन डिव्हाइसचंही असंच आहे. ते उपकरण अंधारातले अत्यंत क्षीण प्रकाशाचे कण गोळा करतं. ते फोटॉन्स ना? हो, फोटॉन्स. ते ऑप्टिकल लेन्सच्या माध्यमातून त्यांना एकत्र करतं आणि इलेक्ट्रॉनिक सर्किट्स वापरून त्या क्षीण प्रकाशाला 1000 पटींनी वाढवून सैनिकांच्या डोळ्यांना दिसेल असं स्पष्ट चित्र तयार करतं. क्या बात आहे. इथे ऑप्टिक्स आणि इलेक्ट्रॉनिक्स यांची सांगड घातली जाते. त्यामुळेच तिथे काम करणारी टीम एकाच वेळी संरक्षण, शेती आणि आरोग्याच्या प्रश्नांवर मार्ग काढू शकते, कारण त्यांची टूलकिट एकच आहे. आता ही टूलकिट आणि उपकरणं ऐकल्यावर मनात एक व्यवहाराचा प्रश्न येतो. कोणता? आपण म्हणतोय की आपण हे सगळं भारतात बनवतो, स्वदेशी तंत्रज्ञान किंवा मेक इन इंडियाला चालना देतो. पण प्रामाणिकपणे विचार करूया. आज जगभरात एकापेक्षा एक भारी तंत्रज्ञान उपलब्ध आहे. हो, आहेच की. अमेरिका, जर्मनी, जपान यांच्याकडे आधीच तयार असलेली अद्ययावत उपकरणे आहेत. मग शून्यातून सुरुवात करून हे सगळं भारतात बनवण्यावर एवढा वेळ आणि पैसा का खर्च करायचा? ग्लोबल सप्लाय चेनमधनं हे विकत घेणं जास्त सोपं आणि कदाचित स्वस्तही नाही का? वरवर विचार केला तर आयात करणं सोपे वाटते. पण ह्यात 2 अत्यंत गंभीर धोके लपलेले आहेत. पहिला धोका आहे आणीबाणीचा. आपण कोविडच्या काळात काय झाले ते पाहिले आहे. हो, तेव्हा तर सगळंच ठप्प झालं होतं. जेव्हा जागतिक महामारी येते किंवा 2 देशांमध्ये युद्धजन्य परिस्थिती निर्माण होते, तेव्हा आंतरराष्ट्रीय सीमा एका रात्रीत बंद होतात. परदेशातून येणारी वैद्यकीय उपकरणे, व्हेंटिलेटर्स किंवा सेन्सर्स मिळणं बंद होते. हा मुद्दा तर अगदी बरोबर आहे. अशा वेळी तुमच्याकडे पैसा असला तरी उपकरणे मिळत नाहीत. त्यामुळे सुरक्षेच्या आणि आरोग्याच्या दृष्टीने स्वतःचं तंत्रज्ञान असणे ही केवळ अभिमानाची गोष्ट नसून ती अस्तित्वाची गरज आहे. हे पटतंय, कारण संकटाच्या वेळी तुम्हाला तुमचा जीव वाचवायचा असतो. तिथे तुम्ही दुसऱ्यावर विसंबून राहू शकत नाही. आणि दुसरा सर्वात मोठा मुद्दा आहे राष्ट्रीय सुरक्षेचा. विचार करा, आपल्या सैन्यासाठी लागणारे सेन्सर्स, रडार किंवा संपर्काची उपकरणे जर आपण दुसऱ्या देशाकडून आयात केली तर त्यात काही गडबड असू शकते. हो, त्यात एखादे बॅकडोर किंवा छुपा सॉफ्टवेअर नाही याची काय खात्री? युद्धाच्या ऐन क्षणी जर पुरवठादार देशाने ती उपकरणे रिमोटद्वारे बंद पाडली तर काय होईल? बापरे, हा तर खूपच मोठा धोका आहे. हो, म्हणूनच आपले संरक्षण क्षेत्र दुसऱ्याच्या हातातील बाहुले बनून नये यासाठी अत्यंत संवेदनशील उपकरणांची इंटेलेक्च्युअल प्रॉपर्टी आणि उत्पादन आपल्याच देशात असले अनिवार्य आहे.
आणि याच्या जोडीला अर्थव्यवस्थेचाही फायदा असेलच. आपण अब्जावधी डॉलर्सचे तंत्रज्ञान आयात करण्याऐवजी तो पैसा देशातच राहील. नक्कीच. जेव्हा अशा राष्ट्रीय संस्था हे तंत्रज्ञान भारतात विकसित करतात तेव्हा ती केवळ प्रयोगशाळेत ठेवत नाहीत. ते हे तंत्रज्ञान भारतीय उद्योगांना हस्तांतरित करतात. म्हणजे खाजगी कंपन्यांना. हो. यामुळे स्थानिक कंपन्या ती उपकरणे व्यावसायिक स्तरावर तयार करू लागतात, रोजगार निर्माण होतो आणि देशाचा पैसा देशातच राहतो. मेक इन इंडियाचा खरा अर्थ फक्त परदेशी कंपन्यांना आमच्या देशात येऊन जुळवाजुळव करा असं सांगणं हा नाही. मग खरा अर्थ काय? तंत्रज्ञानाचा शोधही इथे लावा आणि उत्पादनही इथेच करा, हा आहे. हे सगळं ऐकून खरंच खूप अभिमान वाटतो. देशाच्या उभारणीत या संस्थेचा वाटा किती मोठा आहे हे आता स्पष्ट होतंय. पण आता मला या चर्चेची दिशा थोडी बदलायची आहे. नक्कीच. एका अत्यंत महत्त्वाच्या व्यावहारिक मुद्द्याकडे यायचंय मला. हे सगळं दिशासाठी भारी आहे, पण जे लोक हे बनवतात त्यांच्याबद्दल बोलूया. समजा विज्ञानाची आवड असणारा एखादा तरुण विद्यार्थी आहे. पण आजच्या काळात जिथे बहुराष्ट्रीय IT कंपन्या इंजिनियर्सना कोट्यावधींचं पॅकेज देतात, गुगल, मायक्रोसॉफ्ट सारख्या कंपन्यांचं आकर्षण असते, तिथे एका हुशार विद्यार्थ्याने अशा सरकारी लॅबमध्येच करिअर का करावे? निव्वळ देशभक्ती किंवा सरकारी नोकरी यावर कोणी एवढ्या कठीण परीक्षा का देईल? हा आजच्या पिढीचा अगदी ज्वलंत प्रश्न आहे. आणि तुम्ही म्हणालात तसं फक्त देशभक्तीच्या नावाखाली कोणी आयुष्यभर काम करू शकत नाही. पण इथे मिळणारी संधी आणि समाधान हे पैशाच्या पलीकडचे आहे. म्हणजे कसं काय? IT कंपन्यांमध्ये अनेकदा काय होते, तुम्ही दुसऱ्या कोणीतरी डिझाईन केलेल्या एका अवाढव्य सॉफ्टवेअरचा एक अतिशय छोटासा भाग लिहित असता. पण इथे तुम्ही थेट कटिंग एज तंत्रज्ञानावर काम करता. अच्छा, म्हणजे असं तंत्रज्ञान जे अजून बाजारात आलेलंच नाही? होय. आणि सर्वात मोठी प्रेरणा काय असते माहितीये का? इथे तुम्हाला इस्रो आणि DRDO यांसारख्या संस्थांसोबत थेट काम करण्याची संधी मिळते. इस्रोसोबत? बापरे, हे तर खूपच भारी आहे. विचार करा, एखादा तरुण इंजिनियर इस्रोच्या चंद्र मोहिमेसाठी किंवा नवीन उपग्रहासाठी हाय रेझोल्युशन कॅमेरा बनवणाऱ्या टीमचा भाग आहे. तो कॅमेरा जेव्हा अंतराळात जाईल आणि तिथून पृथ्वीचे फोटो पाठवेल तेव्हा त्या इंजिनियरला जे समाधान मिळेल त्याची तुलना कोणत्याही पॅकेजशी होऊ शकते का? अजिबात नाही. तो अनुभवच वेगळा असेल. ही संधी तुम्हाला कोणत्याही सामान्य खाजगी कंपनीत मिळू शकत नाही. सोबतच सरकारी नोकरीचे जे स्थैर्य आणि स्वातंत्र्य असते ते संशोधनासाठी पोषक वातावरण तयार करते. हे खरंच अंगावर शहारे आणणारं आहे. स्वतःच्या हातांनी बनवलेली वस्तू थेट अंतराळात किंवा सीमेवर देशाचे रक्षण करताना पाहणे हा अनुभव अतुलनीय आहे. पण मग प्रश्न असा येतो की या प्रक्रियेचा भाग बनायचे कसे? त्यासाठी अनेक मार्ग आहेत. मला नेहमी वाटायचं की अशा मोठ्या राष्ट्रीय प्रयोगशाळांमध्ये काम करण्यासाठी तुम्ही फक्त पांढरा कोट घातलेले, गळ्यात ID कार्ड अडकवलेले, PhD केलेले शास्त्रज्ञच असणे गरजेचं आहे. सर्वसामान्य विद्यार्थ्यांसाठी इथे खरंच काही जागा आहे का? हा एक खूप मोठा गैरसमज आहे की संशोधनासाठी फक्त शास्त्रज्ञ लागतात. कोणतीही राष्ट्रीय प्रयोगशाळा ही एका मोठ्या इकोसिस्टम किंवा ऑर्केस्ट्रासारखी चालते. ऑर्केस्ट्रासारखी? म्हणजे अनेक लोकांचा सहभाग असतो? हो. तिथे फक्त विचारवंत चालत नाहीत, तर ते विचार प्रत्यक्षात आणणारे कुशल हात सुद्धा लागतात. आणि त्यामुळेच इथे अनेक पातळ्यांवर प्रवेश मिळवता येतो. म्हणजे प्रवेशाचे वेगवेगळे मार्ग उपलब्ध आहेत? नक्कीच. याची सुरुवात शालेय पातळीवरूनच होते. 10वी-12वीला विज्ञान शाखा निवडून पुढे इलेक्ट्रॉनिक्स, मेकॅनिकल, इन्स्ट्रुमेंटेशन किंवा बायोमेडिकल यांसारख्या विषयांत इंजिनिअरिंग करणे हा पहिला टप्पा आहे. बरं. आता समजा तुम्हाला मुख्य शास्त्रज्ञ व्हायचे असेल तर तुम्हाला गेट किंवा नेट सारख्या स्पर्धा परीक्षा उत्तीर्ण कराव्या लागतात, जे थोडे आव्हानात्मक आहे. पण जर कोणाला इतक्या उच्च पातळीवर न जाता प्रत्यक्ष तांत्रिक काम करायचं असेल तर? त्यासाठी टेक्निकल असिस्टंट हे पद असते. यासाठी तुम्ही फक्त डिप्लोमा किंवा BSc केलेले असले तरी चालते, पण तुमच्याकडे एखादे विशिष्ट प्रात्यक्षिक कौशल्य असणे आवश्यक आहे. अच्छा, म्हणजे प्रॅक्टिकल स्किल. अगदी बरोबर. जेव्हा एखादा वरिष्ठ शास्त्रज्ञ कागदावर नव्या सेन्सरची डिझाईन किंवा ब्लूप्रिंट तयार करतो, तेव्हा ते प्रत्यक्ष आणण्यासाठी हातात सोल्डरिंग गन घेऊन सर्किट्स जोडण्याचं काम हे टेक्निकल असिस्टंट करतात. ते प्रत्यक्ष मॉडेल बनवतात. म्हणजे ते आयडियाला आकार देतात. आणि विद्यार्थ्यांसाठी काही संधी असते का? हो तर. जे विद्यार्थी सध्या इंजिनिअरिंग किंवा MSc करत आहेत ते इथे काही महिन्यांसाठी इंटर्नशिप किंवा प्रोजेक्ट करण्यासाठीही येऊ शकतात. म्हणजे हा एक संपूर्ण चमू आहे.
शास्त्रज्ञ दिशा ठरवतात, रिसर्च असोसिएट डेटा विश्लेषित करतात आणि टेक्निकल असिस्टंट ती उपकरणे आपल्या हातांनी साकारतात. प्रत्येक वाद्याचं आपलं एक महत्त्व आहे आणि सर्वांनी मिळून काम केल्यावरच एक उत्तम उपकरण तयार होतं. अगदी तसंच. आणि म्हणूनच ही संस्था केवळ एका पदवीधराचे नाही तर कौशल्य असलेल्या प्रत्येकाचं स्वागत करते. तर आजच्या या अत्यंत रंजक आणि माहितीपूर्ण सखोल चर्चेतून आपण काय शिकलो? जर संपूर्ण विषयाचा गोषवारा सांगायचा झाला तर CSIO ही केवळ चंदीगडमध्ये असलेली सिमेंट विटांची सरकारी इमारत नाहीये. ती एक विचारसरणी आहे. अगदी खरंय. ती भारताच्या आत्मनिर्भरतेचा एक अत्यंत महत्त्वाचा आणि मजबूत दुवा आहे. आरोग्य क्षेत्रात अचूक निदान करणाऱ्या उपकरणांपासून शेतीत उत्पादन वाढवणाऱ्या तंत्रज्ञानापर्यंत आणि देशाच्या सीमेवर डोळ्यात तेल घालून पहारा देणाऱ्या सैनिकांच्या नाईट विजन डोळ्यांपर्यंत या सर्वच क्षेत्रांना ताकद देण्याचं काम इथे चालतं. आणि हे शक्य होतं कारण ते समस्येच्या वरवरच्या लक्षणांवर नाही तर त्याच्या मुळाशी काम करतात. अचूक सेन्सर्स, ऑप्टिक्स आणि इलेक्ट्रॉनिक्स हीच ती विज्ञानाची हत्यारे आहेत जी उद्याचा स्वावलंबी भारत घडवत आहेत. आपण जेव्हा मेक इन इंडिया याबद्दल बोलतो ना, तेव्हा त्याची खरी ठिणगी अशाच प्रयोगशाळांमधून पडत असते. अगदी बरोबर. आपण सुरुवातीला बघितलं की गोष्टी मोजता आल्या, पाहता आल्या की माणसाला सुरक्षित वाटतं. अशा संस्था गेली अनेक दशके माणसाच्या याच सुरक्षिततेसाठी आणि प्रगतीसाठी नवनवीन ऑप्टिक्स, सेन्सर्स आणि रोबोटिक्स बनवत आहेत. हो, माणसाने स्वतःच्या शारीरिक आणि बौद्धिक मर्यादा ओलांडण्यासाठी ही उपकरणे तयार केली आहेत. पण ही चर्चा संपवताना मला एक वेगळाच विचार मनात येतोय. कोणता विचार? आज आपण अशी उपकरणे बनवत आहोत जी आपल्यासाठी अचूक माहिती गोळा करतात आणि आपले निर्णय सोपे करतात. पण भविष्यात जेव्हा हे अत्यंत सूक्ष्म सेन्सर्स थेट कृत्रिम बुद्धिमत्तेशी म्हणजे AIशी जोडले जातील, तेव्हा काय होईल? हा एक मोठा प्रश्नच आहे. उद्याची अधिक प्रगत आणि अचूक उपकरणे स्वतःच डिझाईन करतील. असं झाल्यास सगळंच बदलेल. आणि जर तसे खरोखरच झाले, उद्याच्या प्रयोगशाळा जर रोबोट्सच चालू लागले, तर ज्याने सुरुवातीला ही विज्ञानाची हत्यारे बनवली, तो उपकरणे बनवणारा माणूस त्या संपूर्ण यंत्रणेत नेमका कुठे उभा असेल? तो त्या तंत्रज्ञानाचा मालक राहील की फक्त एक प्रेषक बनेल? हा विचार खरोखरच अस्वस्थ करणारा आणि तितकाच रंजक आहे, नाही का? आज आपण इथेच थांबूया. पण या प्रश्नाचं उत्तर मात्र आपण सर्वांनीच शोधायला हवंय.